दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 63 क्रमांकाचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. तेची दास्य जीव वेचले पणे करी तयासी परमेश्वर सकळी गोमटे करीती जैसा पतिव्रतेचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. त्याआधी सामान्य स्त्रीचा दृष्टांत आणि त्याआधी दासीचा दृष्टांत आणि आज पतिव्रतेचा दृष्टांत असं क्रमाने हे दृष्टांत सांगितलेले आहेत. यामध्ये दासीच्या दृष्टांतामध्ये ती कर्तव्यता म्हणून ती सगळं करते आणि हेतुविन सगळं दास्य ती करते. ती जन्म तिचा देत असते, परंतु जशा प्रकारे पतिव्रतेचा जो जन्म देणं आहे तो जसा तसा जन्म देणं असं म्हटलं जातं. पतिव्रतेची जी क्रिया आहे, दासीची जी क्रिया आहे, याच्यामध्ये थोडासा आपलेपणाचा जो फरक आहे तो फरक याच्यामध्ये दिसून येतो. आणि म्हणून सांगतात तेची दास्य जीव वेचले पणे करी, म्हणजे हेतुविन सगळी दास्य दासी करते आहे हेही उत्तमच आहे. ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे आणि ती सुद्धा जन्म देतच आहे. त्या दृष्टांतातील जे पुरुष आहेत, अनुसरलेले पुरुष, ते देखील माझे करणीय म्हणूनच ते सर्व काही करत आहेत. आणि यामध्ये अनुसरलेला पुरुष तो दासीच्या दृष्टांतामध्ये आपण सिद्धांतामध्ये बघितला की तैसा अनुसरला पुरुष दास्य करतो. अनुसरलेला जो व्यक्ती आहे त्यांनी दासीचे दृष्टांते तो सकळही म्हणजे ते जन्म तो देतोच आणि हेतुविन परमेश्वराचे म्हणितले करण तो अनुसरलेले पुरुष जे आहेत ते करत असतात. ज्ञानीय जे आहेत ते करत असतात, परंतु तेची दास्य नुसतंच हेतुविन करणं एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का? ना, हेतुविन तर आहेच दास्य, परंतु तेची दास्य जीव वेचलेपणे करी. तेची दास्य वेचलेपणे करी म्हणजे आपलेपणाने, म्हणजे भक्ताचं जे काही दास्य आहे, या दृष्टांतामध्ये कोण सांगितलेले आहेत? भक्त सांगितलेले आहेत. की किंवा ओलेनी गुणे अनुसरलेले जे ज्ञानी आहेत ते पण याच्यामध्ये घेऊ शकतो, जे प्रेमोपायापर्यंत पोचणार आहेत, तळमळीत जन्माते धाडणारे. साधारण जे आहेत ते तिथपर्यंत नाही पोचू शकत. स्वामी सांगतात की आग्रह नाही, आग्रह जर का असेल तर ज्ञानियाला देखील प्रेम होऊ शकतं. आग्रह म्हणजे नेमकं काय? नुसतंच ते आरतीमध्ये म्हणायचं की प्रेमदान द्या मज गर्वे, हे आग्रह का? याला आग्रह नाही म्हणत. हे आपलं असंच म्हणायचं म्हणून आपण म्हणत असतो. आपल्याला त्या ओळीचा अर्थ देखील माहिती नाही, आपण काय बोलत असतो ते. हे नुसते शब्दे म्हणणे नाही, तर वास्तविक परमेश्वराने त्यांना प्रेम द्यावं अशा प्रकारची तळमळ, अशा प्रकारचा आग्रह थेट परमेश्वरापर्यंत करायचा आणि परमेश्वराने देखील तो हट्ट त्यांचा पुरवायचा, तो आग्रह पुरवायचा, ती तळमळ पुरवायची. इतकं त्यामध्ये ती तळमळ प्रामाणिक असली पाहिजे, तो आग्रह प्रामाणिक असला पाहिजे. तर अशा प्रकारचं जे काही कर्तृत्व आहे ज्ञानियाचं पण, ते देखील कदाचित पतिव्रतेच्या या दृष्टांतामध्ये येऊ शकतात. कारण की ते ज्ञान पदामध्ये जरी असले, ज्ञान साधनेमध्ये जरी असले, तर ज्ञानापाशी प्रेम उत्तम जे सांगितलेलं आहे त्या साधनेमध्ये ते पोहोचतात. ज्ञानिया आग्रह आणि तळमळ या द्वय विधीच्या माध्यमातनं प्रेम साधनापर्यंत ते पोचतात. आणि म्हणून का पोचतात? न त्या ठिकाणी ज्ञानीय जे आहेत त्याही पेक्षा आपलेपणाचा भाव प्रेमियांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे. भक्त साधनेमध्ये तो आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसतो. म्हणजे आम्हाला लीळा चरित्रामध्ये बाईसा दिसतात
आमचे स्वामी अदृश्य होतात काय, बाईसा लगेच मूर्छित होऊन पडतात. किंवा महादेवा भक्तांना नुसतं सांगितलं काही देव गेले म्हणून तर लगेच त्यांनी देह सोडून दिलेला आहे. ही क्रिया जी आहे ही क्रिया आम्हाला भक्तपदामध्ये बघायला मिळते. किंवा मग एकीकडे आमचे आचार्य श्री भट्टोबास आहेत आणि बाकीचे पण ज्ञानी पदामध्ये असणारे बाकीचे पण आहेत, तेही अधिकारीच आहेत. परंतु भट्टोबासांसारखी दश अवस्था त्यांच्यामध्ये प्रगटलेली नाही. म्हणजे भट्टोबास हे प्रेम साधनाकडे जाणारे आहेत. बाकी महादाईसा माईम भट्ट हे नंतरच्या टप्प्यामध्ये देखील त्यांचं आचरण इतक्या उत्तम प्रकारचं आहे तर ते देखील प्रेमोपायासारख्याच क्रिया त्यांच्याकडनं देखील झालेल्या आहेत. तेही प्रेमपदालाच पात्र होणारे सर्व अधिकारी जीव आहेत. किंवा स्मृतीस्थळामध्ये असे काही ज्ञानी आपल्याला बघायला मिळतात. मग कवीश्वर बास असतील, दंतेगोपाळ बास असतील वगैरे, म्हणजे ज्यांची नावं घ्यावी त्यांची नावं सरळ म्हणजे प्रेमपदाचीच नावं आहेत. ते अशा प्रकारचे साधक वर्ग जे आहेत ते आम्हाला स्मृतीस्थळामध्ये पण बघायला मिळतात. म्हणजे सन्निधानातनं असन्निधानात आलेले आणि केवळ असन्निधानातले असे तीनही टप्पे आपल्याला इथे स्मृतीस्थळ आणि लीळाचरित्रामध्ये बघायला मिळतात. आणि हे दास्य जे परमेश्वराचं करतात, दास्य म्हणजे काय काल सांगितलेलं, दास्य म्हणजे काय, ते दास्य मोचक असं पण आपण वचन प्रमाण मागितलं होतं तुमच्याकडे. बघा वहीमध्ये काय लिहिलेलं आहे. दास्य म्हणजे म्हणितले करण, देवाने म्हणितलेले काय आहे, है ना, हे लक्षात ठेवा. दास्य म्हणजे नुसतंच सेवा दास्य नाही, दास्य या पदामध्ये सगळंच आलं. म्हणितले करण, देवाने जे जे म्हणितलेलं आहे ते मला करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं, पूर्ण आचार प्रकरण, अस्थिपरी प्रकरण त्याच्यामध्ये येऊन जातं. विकार शून्य करायला सांगितलं, हे दास्यच आहे. ते म्हणितले करण आपण ते करायचं आहे. हे सगळं करणं म्हणजे त्याची दास्य जीव करतो. एक कोरडेनी गुणे करेल आणि एक ओलेनी गुणे करेल. कोरडेनी गुणे म्हणजे जे आपण करत नाही आहोत ते, म्हणजे आपण कोरडेनी गुणे देखील आचरण करत नाही आहोत. म्हणजे त्या ठिकाणी आपला ओला गुण तर खूपच लांब राहिला. आपल्याला देवासाठी डोळ्यामध्ये अश्रू येत नसतील तर त्यामध्ये ओलेपणा आपला नाही आहे. दंडवत रोज आपण घालतो, आपल्याला फक्त प्रायश्चिताचेच दंडवतात फक्त रडायला येतं. याच्या व्यतिरिक्त दंडवत जे आपण घालतो आणि एक पंक्तीचे दंडवत, बस या दोन दंडवतांव्यतिरिक्त आपल्याला दंडवत घालताना रडू येत नाही, अश्रू डोळ्यामध्ये येत नाही, कुठल्या प्रकारचं वियोग दुःख नाही, विरहता आपल्यामध्ये नाही, चतुर्विध दुःख नाही, म्हणजे ओलेपणा कुठे येत नाही. दंडवत घालायला सांगितलं तर 2च्या ऐवजी 5 दंडवत घालू, 50 घालू, परंतु ते कोरडेनी गुणे नुसतंच एक प्रक्रिया आपण करत राहतो. पण त्यामध्ये तो ओलावा जर का आला, स्मरणाच्या जर का 15 गाठ्या तुम्ही करत असाल तर त्या 15 गाठ्या कोरड्या आहेत, ओले नाही आहेत. तुम्ही ओलेनी गुणे जेव्हा स्मरण कराल तर एक गाठी देखील तुमची मुश्किलीने होईल. ओले गुन्हेनी चतुर्विध दुःखेसी, चतुर्विध स्मरण जर का केल्या गेलं लीळा आठवून, एक गाठी होणं देखील मुश्किल होऊन जाईल. 15 गाठा जिथे आपण रोजच्या करून राहिलेलो आहोत. आणि त्याची दास्य कसं करायचं आहे ना, वेचलेपणे करी. वेचलेपणे म्हणजे आसक्त होऊन, आपल्याला इकडची आसक्ती आपण काढली ना सगळी, आता ही आसक्ती आणायची कुठून ना, ही आसक्ती आपण कुठून आपण गुंतवलेली आहे. ती आसक्तता जी आहे ती प्रपंचातली आहे तिथून काढली, जीवातली आहे तिथून काढली, देवतेतली आहे तिथून काढली. आणि ती सगळी आसक्तता आता कुठे काय करायची, ती सगळीच्या सगळी ईश्वराच्या ठाई आपल्याला उपयोगी लावायची आहे. व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाच आहे. तसं व्यवहारातलं जेही तुम्ही आसक्तता काढली ती धर्मी उपयोगाला आपल्याला न्यायची आहे. आणि म्हणून हे सगळं वेचलेपणे करी, म्हणजे आपलेपणा इकडून काढला तर इथे आपलेपणा वाढला पाहिजे ना. ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही एकेकाळी होत नाहीत आणि हे तिन्ही एकेकाळीच होतात आणि हे तिन्ही एकेकाळीच केल्या गेलं पाहिजे.
आपलं जर का ज्ञानाचा भाग वाढत गेला तर भक्ती आणि वैराग्य आपलं तसंच राहून जातं है ना. लहान मूल जेव्हा जेवतं ना तेव्हा त्याला सगळं वाढलेलं, पण तो काय करतो, त्याच्या आवडीचेच पदार्थ संपवतो, बाकीचे पदार्थ त्याचे शिल्लक राहतात. आपण जर का भक्तीच्या मागे लागलो तर भक्तीच करत राहतो, ज्ञान आणि वैराग्य राहून जातं. कोणी वैराग्य करायला लागलं तर ते ज्ञान आणि भक्ती राहून जाते, ते वैराग्यच करतात. आमचे स्वामी सांगतात या तिन्ही गोष्टी एकाच काळामध्ये आपल्यामध्ये ते निष्पन्न झाल्या पाहिजेत. ज्ञान होतानाच वैराग्य एकीकडे निर्माण झालं पाहिजे आणि एकीकडे ईश्वराच्या संदर्भातली भक्ती म्हणजे ओला गुण जो आहे तो निर्माण होणं तेवढंच गरजेचं आहे. ईश्वराविषयी ओला गुण जर का निर्माण होत नसेल आपला, तर मग आपली जी भक्ती आहे किंवा आपलं जे काही आचरण, जी काही क्रिया आहे ती कोरडी कोरडी राहणार आहे. तुम्ही भोजन करताना पण कोरडं खाऊ शकता का? नुसतं नाही खाता येत. थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये ओलेपणा असणं ते गरजेचं असतं. नुसतीच चपाती खाल तुम्ही, नुसताच भात खाल, नुसतीच भाकरी खाल, नाही खाता येणार. त्याच्यासोबत काहीतरी सलीलता जी आहे ती असणं ते आवश्यक असतं. आणि म्हणून परमेश्वर दास्य करताना ते कोरडेनी गुणे आपण करत राहतो, तर तसं नको न. वेचलेनीपणे म्हणजे त्याच्यामध्ये आवडी असली पाहिजे, त्याच्यात ओलेपणा असला पाहिजे की माझ्याकडनं काहीच सेवा घडत नाही आणि आपण म्हणतो मी किती सेवा केली, आणि जाणकार म्हणतो माझ्याकडनं काहीच घडत नाही, कारण की हे पण जे मी केलंय ते मी केलंच नाही, हे करते करवी ते दुसरेच कोणतरी आहेत, मी फक्त आहे तिथे. जे गोवर्धन पर्वत उचलला ना ते बाकीच्यांनी पण आधार दिला काठ्यांचा, पण खरा उचललेला कोणी होता? तो कृष्ण महाराजांनी. ते म्हणाले तुमचं बोट, तुमचा हात काढून घ्या. स्वामींनी काढायला घेतलं ते डोंगर खाली यायला लागला, ते परत नाही लावा तुम्ही हात. मग कळलं सगळ्यांना की हे मूळ आधार तर यांचा आहे, आपण तर फक्त काय केलेलं आहे, विड्याला हात लावतो तसा हात लावलेला आहे. तसं तुमच्याकडनं ज्या सेवा घडतात हे फक्त आपला हात लावलेला आहे त्याला, आपण ती सेवा आपल्याकडनं होतच नसते, ती परमेश्वरच करून घेत असतात. अपूर्व क्रिया जी असते ना ती अपूर्व क्रिया परमेश्वराकडनं घडते. तुम्ही म्हटले की आमच्याकडे भिक्षेला आले, आम्ही भिक्षा वाढली, पण तुमच्याकडे भिक्षेला पाठवलं कोणी? त्यांना एवढी घरं आहेत, नेमके तुमच्याकडेच भिक्षेला काय येतात? ते देवाने पाठवलं त्यांना, म्हणून ईश्वराने घडवलं, म्हणून ईश्वर घडविती तरी घडे. अशा पद्धतीने हे कधी होणार ना? वेचलेनीपणे. जर का त्या क्रियेमध्ये वेचलेपणा असेल, आवडी असेल, आसक्तता असेल, सोडू न सके अशा प्रकारचं असेल, तर मग परमेश्वर तुम्हाला त्याही पेक्षा उत्तम उत्तम क्रिया ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि म्हणून तयासी परमेश्वर सकळेही गोमटे करीती. कोणासी? जो व्यक्ती वेचलेपणे परमेश्वराचं सर्व क्रिया म्हणितले करण करतो, तो त्या जीवाच्या बाबतीमध्ये परमेश्वर काय करतात? सकळेही गोमटे करीती. आमच्या आचार्य भट्टोबास आणि मार्तंड पण स्वामींनी म्हटलेलं करत असतील, पण त्यांच्यामध्ये जो कोरडेपणाचा भाव असला पाहिजे तो देखील नाहीये, श्रद्धा बिद्धा काही नाही. किंवा मग सारंग पंडित काय करतात, त्यांच्यामध्ये पण तो ओलेपणा वगैरे हा प्रकार काही नाहीये. आणि एकीकडे भट्टोबासांनाही स्वामी सांगतात आणि तेही करतात, पण त्यांच्यामध्ये तो वेचलेपणा आहे. म्हणून तयासी परमेश्वर सकळ ही गोमटे करीती. सकळ गोमटे भट्टोबासांविषयी जे जे काही घडवायचंय देवाला तेवढं त्यांच्या माध्यमातनं परमेश्वर घडवून घेतात, आणि भट्टोबासही तेवढं घडवून घेतात स्वतः. त्याच्यामध्ये कुठेही भट्टोबास मागे नाहीत, एक पाऊलही मागे नाही. मला फक्त आठवतं की तिथे फक्त स्वामी म्हणाले की एवढे एवढे दगड वाहा, तिथेही ते तयारच झालेले आहेत. फक्त ते एकदाच म्हटले फक्त की फक्त पहिले पोटदुखी थांबवा. स्वामी म्हटले नाही, आणि तिथून पुढे भट्टोबासांनी सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे तेवढ्याच वेळेला फक्त भट्टोबास थोडंसं बोललेले आहेत, पण असं नाही म्हणाले की आता मी नाही वाहणार, नंतर वाहीन वगैरे, असं नाही. म्हणजे त्या ठिकाणी वेचलेपणा तो आहे. स्वामींनी एकदा समजावून सांगितलं ना की 22 दगड वाहा, जसे जसे तुम्ही ते सेवा कराल तसतसं तुमची पोटदुखी जी आहे ती कमी कमी होईल.
असे भटोबासांनी किती दगड वाहिले आणि नंतर मग बंद केली सेवा. आपल्याला फक्त 22 दगडांचा करार झालेला आहे. 22 दगड तर वाहिलीच त्यांनी, पण पोटदुखी थांबल्यानंतर मग सेवा थांबली का ती? नंतर परत चालूच आहे ते. 22 दगडांवर थांबलेलं नाही. ते आपल्यासारखं थोडीच आहे की 5च खेटी, 6वी खेट अजिबात नाही म्हणजे नाही, है ना. दंडवत किती घालतो आपण? कोणीतरी 5.25 तरी दंडवत घालतात का? 5 म्हणजे मोजतो आपण, 4 झाले, आता 5वं. मोजत नसलो तरी ते लक्षात राहतं आपल्या. 5 म्हणजे 5च. बरोबर. कोणी म्हटलं 2 तर 2च घालणार, 2.25 दंडोत कोणी घालत नाहीत. इतकं काटेकोर आपले. आणि भट्टोबास जे आहेत ते काही 22 दगडापर्यंत आता पोटदुखी थांबली, आता काही सेवा करायची गरज नाही, अशातला भाग नाही. लिळेमध्ये तू पुढे आलेला नाही, पण आपण तो भाग समजून घ्यायचा. वेसलेनीपणे ती सेवा केली म्हणून ती पोटदुखी थांबली बरं का. त्यांनी कोरडे निगुणे ते दगड वाहिले असते तर काही पोटदुखी थांबली नसती. कारण की तो जो भोग आहे तो सन्निधानातला भोग आहे, तो सेवेतला भोग आहे. आणि त्यासाठी आवडीपूर्वकच त्या सेवेला, वेसलेपणेच त्या सेवेला उपयोगी गेलं पाहिजे. आणि आचार्य श्री भट्टोबास वेसलेनीपणे ते दास्य करतात, म्हणितलेकरण करतात. आणि म्हणून तयासी परमेश्वर सकळी गोमटे करीती. अशाच जीवांना परमेश्वर सकळ गोमटे करतात. आमच्या बाबतीमध्ये देव चांगलं का नाही करत, त्याचं हे उत्तर आहे. कारण की देवाचं म्हणितलेकरण आपण करत नाही, त्याच्यामुळे देव आपल्याला देखील काही गोमट करतील ह्या गोष्टी विसरून जायच्या. आणि देव त्याच बाबतीमध्ये तुम्हाला गोमट करतील ज्याच्यामध्ये तुमचं भलं आहे. तुम्हाला जे वाटतं तेच देव देतील असं नाही. तुम्ही जर का देव जे देणार आहेत ते जर का देवाकडे मागत असाल तर ते परमेश्वर तुम्हाला लगेच उपलब्ध करून देऊ शकतात. पण तुमच्या पद्धतीने तुम्हाला नाशिवंत अनित्य जर का काही गोष्टी पाहिजेत तर ते मात्र काही परमेश्वर पुरवतील आणि गोमटे करतील वगैरे हे काही घडत नाही. आणि म्हणून इथे दास्य या पदामध्ये आपण काय घेतलं? ईश्वराचं म्हणितलेकरण केलं तर गोमट होणार. हे पूर्ण 2 वाक्य असले तरी एकच ही ओळ आहे. आणि त्या दास्याशी तो विभाग जमलेला आहे. आणि जैसा पतिव्रतेचा, पतिव्रता जी आहे, जिच्या अंतःकरणामध्ये पतीशिवाय दुसरं कोणीच नाही, ती जे काही कार्य करते ती आवडीपूर्वक आणि वेसलेनीपणे ते सगळं ती करत असते. आणि ती कशा बुद्धीने ते सगळं करते ते दृष्टांतामध्ये येणारच आहे. पण हा दृष्टांत कोणाला सांगितला? आमच्या स्वामींनी पैठणला सांगितला, महादायसांना. आणि त्या संदर्भातली लीळा एवढी सुंदर लीळा आहे. ती लीळा जर का आपल्याला समजली, ही एक लीळा जर का समजली ना, तर परमेश्वराचं आपल्याविषयीचं काय कर्तृत्व आहे ते तर आपल्याला कळेलच. पण आपलं परमेश्वराविषयीचं काय कर्तव्य आहे ते याविषयी देवाने खंत व्यक्त केलेली आहे. स्वामींचं अवस्थान पैठण या ठिकाणी आहे. आणि महादायीसांच्या संदर्भामध्ये ही लीळा आपण घेणार आहोत. उत्तरार्ध 440 क्रमांकाची लीळा आहे. देव मातृका स्वपातृका आखरखनी महादायी वचन प्रशंसा. दादोस गावा जाती म्हणून दादोसी गोसावियांते आधीला दिसी विनविले. देव मातृका म्हणजे दादोसांच्या आई, स्वपातृका म्हणजे हे पात्र आमचं आहे असं जेव्हा म्हणतात, देव मातृका स्वपातृका, आधी पाठ करा. आधी म्हणजे लीळेचं नाव किती सुंदर आहे. देव मातृका स्वपातृका, देवाच्या माता म्हणजे दादोसांची माता. ते म्हणतात की स्वपातृका म्हणजे हे पात्र आमचं आहे. आणि त्याकडे महादायीसा आकर्षित झाले म्हणजे ते पाहतात. आणि महादायीसा वचन प्रशंसा, ते महादायीसांची प्रशंसा स्वामींनी केली, पण वचन देखील त्यावेळी स्वामींनी म्हटलेलं आहे. त्याद्वारे महादायीसांची प्रशंसा स्वामींनी केलेली आहे. दादोस गावा जाती म्हणून दादोसी गोसाविया ते आधीला दिसी विनविले. दादोस हे उद्या गावाला जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी स्वामींना विनंती केली. आधीला दिवशी, आदल्या दिवशी उपहारा लागी म्हणजे भोजनाचं दंडवत त्यांनी स्वामींना त्यासाठी विनंती केलेली आहे.
आणि गोसावी विनवणी स्वीकारली. आमच्या स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे. एरवी परमेश्वर सगळ्यांच्याच विनंतीचा स्वीकार करतात असं नाही बरं का. क्वचितच ज्याचा अधिकार आहे, ज्याची ती पात्रता आहे, ज्याची ती कणव आहे, योग्यता आहे, त्याच्याच भोजनाचा स्वीकार, त्याच्याच विनंतीचा स्वीकार परमेश्वर करत असतात. यथा अभयोंच्या भोजनाचा तर विनंतीचा स्वीकार केलेला आहे, दंडवत तर घेतलेला आहे, परंतु त्यांचं भोजन मात्र देवाने ग्रहण केलेलं नाही. आणि तो अनधिकार त्यांनी काहीतरी जोडलेला आहे, अयोग्यता काहीतरी जोडलेली आहे, खंती काहीतरी जोडलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या भोजनाचा स्वीकार नाही. पण जेव्हा त्यांना ते कळालं की आमचे स्वामींनी तर आधीच भोजन स्वीकार केलेला आहे आणि आता एकदा जर का देव जेवले की परत जेवत नाहीत आणि मी तर स्वामींसाठी सगळं भोजन घेऊन आलेली आहे, मग आता कसं? आणि मग त्यांनी जी काही प्रार्थना, जी काही तळमळ व्यक्त केली, जे काही दुःख केलं आणि स्वतःच्या भाग्याला त्यांनी कोसलेलं आहे की मी असं भाग्यच जोडलेलं नाही की देवाच्या मुखी माझी ही क्रिया जाईल. बघा, हे लक्षात घ्या की ईश्वराच्या ठिकाणी, ईश्वर साधकाच्या ठिकाणी, साधनाच्या ठिकाणी क्रिया करताना ती क्रिया तुम्ही आधी जोडली आहे का हे पहिले तपासून बघा. नुसतीच द्रव्य पाठवलं, द्रव्य दिलं आणि पदार्थ आणला म्हणजे आपली क्रिया झाली अशातला भाग नाही. ते खाल्ल्याही जाईल पण क्रिया प्रवेशन होईल, पण ते क्रियेचं गोमटं लागेल की नाही लागेल हे पहिले तपासून बघा. कदाचित उपयोगी लागेल पण गोमटं लागणार नाही असं पण होईल. परंतु आपण जर का कुठलीही क्रिया करताना, तुम्ही अन्नदान बहुत प्रमाणामध्ये करता, अन्नदान करण्याच्या वेळेला म्हणा किंवा करताना म्हणा, केल्यावर म्हणा, देवाला प्रार्थना आपली त्या प्रमाणामध्ये आपल्याला करता आली पाहिजे. परमेश्वराला विनंती करता आली पाहिजे की मी जे काही क्रिया करतोय, सेवा दास्याची क्रिया असेल, वस्त्रदानाची क्रिया असेल, अन्नदानाची क्रिया असेल किंवा शारीर काहीतरी सेवा मी करतो आहे, ते आपण देवा उपयोगी न्या. कारण तुम्ही जेही काही करता ते कोणाच्या नावाने करता? व्यक्तीच्या नावाने करत नाही, तुम्ही देवाच्या नावाने करता. दिलं जरी व्यक्तीला तरी काय म्हणता तुम्ही? श्री चक्रधरास अर्पण. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट देवाला अनुलक्ष करून ती करत असता. तुम्ही स्थानाला जरी आरती वळली, विशेषाला जरी आरती वळता, पण आरती कोणाला वळता? तुम्ही कोणाला वळता? परमेश्वराला वळत असता. सायंकालीन पूजा अवसर, प्रातःकालीन पूजा अवसर, मध्यान्हकालीन पूजा अवसर देवाला आठवतो आणि ते आपण त्यावेळेला ती क्रिया करतो. विशेषावर जरी फूल वाहताय तरी ते फूल कोणाला वाहताय? तुम्ही परमेश्वराला वाहताय. म्हणजे परमेश्वराला आठवायचं आहे आपल्याला आणि ती क्रिया आपल्याला करायची आहे. म्हणजे प्रत्येक क्रिया परमेश्वराला अनुलक्षून ती क्रिया केली जात असते. आणि म्हणून तुमची जेवढी पण क्रिया आहे, मग ती यदा कदाचित वासनिकांच्या ठिकाणी आपण क्रिया करत असतो ना. पदयात्रा आहे, ते पदयात्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये वासनिक असतात. मग तेव्हा जी अन्नदानाची क्रिया केली जाते ती का करतो आपण? ते काही साधू थोडीच आहेत, वासनिक आहेत, ग्रस्त आहेत, प्रापंचिक आहेत, परंतु ते माझ्या स्वामींचे साधक आहेत. जेही पदयात्रेत येणार प्रापंचिक जरी असले तरी ते वासनिक पदामध्ये आहेत. माझ्या देवाच्या भेटीसाठी म्हणून ते पदयात्रेमध्ये स्वकष्टाने ते येत आहेत, तर ते देवाचं नाम घेत घेत येत आहेत. ते माझ्या स्वामींचे साधक आहेत, म्हणून त्यांच्या ठिकाणी पण आपण क्रिया करतो. तीच क्रिया साधूंच्या ठिकाणी, तीच क्रिया अधिकरणांच्या ठिकाणी हे माझ्या स्वामींचे साधक आहेत. आणि देवाला विनंती आहे की देवा हे तुम्हाला अर्पण आहे बरं का, मी यांच्याकडे देतोय, पण हे अर्पण मात्र तुम्हाला आहे. पण त्याच्यासाठी नुसतंच अर्पण म्हणून चालणार नाही, देवाला विनंती, प्रार्थना वगैरे करावी लागेल. बघा, तुमच्याकडे तुम्ही कोणाला बोलवताय त्यानुसार तुम्हाला प्रार्थना करावी लागते की नाही? मोठे कोणी बाबांना बोलवताय, त्यांना पोफळ द्यावं लागतं, त्यांना विनंती करावी लागते आणि मग ते म्हणतात की बघू नाही बाबा, आमच्याकडे या वगैरे वगैरे. ही प्रार्थना परत करावी लागते 4, 5, 6 वेळा. का बरं? ते तुमची प्रार्थनेतनं तुमची तळमळ, तुमची आवड, तुमची जाणीव हे सगळं लक्षात घेतात आणि मग ते म्हटले ठीक आहे आम्ही येऊ. मग परत 2 दंडवत घालावे लागतात आणि मग पूर्ण तयारी वगैरे हे ते सगळं काय.
त्यामध्ये पण अजून कोणी साधारण व्यक्तीला तुम्हाला घरी बोलवायचं तर त्यांना फोन केला तरी ते येतात, असं असतं. म्हणजे कोणाला बोलवतोय आपण त्यानुसार तुम्हाला विनंती करावी लागते. आता जर का आपण देवाला बोलवतोय तर देव अशा 4-5 विनंतीमध्ये येणार आहेत का? नाही येणार. देवाला देखील तुम्हाला पूर्ण जन्म द्यावा लागेल, विनंती करत 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 पूर्ण जन्म जाईल आपला, तरी देव येणार नाहीत. पण देव येण्याची प्रक्रिया मात्र त्याच्यामध्ये आपल्याला सुरू करायची आहे. देव येतील तेव्हा येतील, नाही येतील तर आपल्याला घेऊन जातील. काहीतरी एक होणार आहे. आपल्याला देवाजवळ जायचं, मग ते जवळ येऊन देवाजवळ जाणं असेल किंवा आपण देवाजवळ जाऊन देवाजवळ जाणं असेल, कुठल्यापैकी दोन्हीपैकी एक कुठलीही प्रक्रिया घडली तरी चालते. एकीकडे निळभट्ट किंवा बाईसांकडे स्वतः स्वामी जातात आणि आऊसांना मात्र सन्निधानी बोलवून घेतात. काही का असे ना, ईश्वराचं सन्निधान प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून इथे दादोस जे आहेत, दादोस काय करतात की स्वामींना विनंती करतात, स्वामी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि गोसावी विनवणी स्वीकारली. मग दादोसी गणपत मढीची उपहारू निफजविला. गणपत मठामध्येच त्यांनी उपहाराची तयारी केली. गोसाव्यांशी पूजावसरू झाल्यानंतर मग सपरिवारी गोसाव्यांशी आरोगणा झाली आणि स्वामींना त्यानंतर पूजावसर वगैरे सर्व संपन्न झाला आणि सपरिवारी गोसाव्यांशी आरोगणा झाली. सपरिवारी सर्वजण भोजनासाठी बसले. गोळा झाला, विडा ओळगविला. गोसाव्यांशी बाहेरीला ओट्यावरी आसन असे. गुळणा वगैरे सगळं आटोपला. विडा स्वामींना ओळगवल्या गेलेला आहे आणि मग गोसाव्यांशी बाहेरीला ओट्यावरी आसन असे. बाहेरच्या ओट्यावर स्वामींना आसन होतं. दादोसी दोन्ही वाटिया तेलंग देशीहुनी आणल्या होत्या. दादोसांनी कुठून वाट्या आणलेल्या? तेलंग देशातनं. किती वाट्या आणल्या? 2 वाट्या आणलेल्या होत्या. एकी गोसाव्या लागी, एकी आपण्या लागोनी. एक स्वामींसाठी आणि एक स्वतःसाठी म्हणून अशा 2 वाट्या त्यांनी आणलेल्या आहेत. भले तो पदार्थ देखती, एकी आपण्या लागोनी तैसाची गोसाव्या लागोनी घेती. म्हणजे कुठेही गेले आणि जर का चांगला पदार्थ वस्तू जर का त्यांनी बघितली आणि स्वामींच्या भेटीचं जर का आता पदार्थ असेल तर स्वामी कुठे आहेत हे लक्ष द्यावं लागेल. जसं बीडला आले आणि बीडला आल्यानंतर त्यांनी बघितलं की इथे बरवी, पाने, पोफळे सर्व आहेत, म्हणजे हे पदार्थ आहेत. आता पदार्थ घ्यावेत. हे म्हणतात की बरवी गोसाव्या जोगी आहेत, देवाला अर्पण करावे असे उत्तम पदार्थ आहेत. परंतु काय आहे की आता स्वामी कुठे आहेत हेच आपल्याला माहिती नाही. हे माहिती असतं तर हे पदार्थ लगेच आपण घेतले असते. घेता येत नाही, पण वस्तू मात्र घेता येते. वाटी घेता येते. स्वामींची भेट 1 महिन्यानी जरी झाली तरी ती वस्तू नंतर देता येते. वस्त्र नंतर देता येतं, वस्तू देता येते. परंतु पदार्थ मात्र तसं नाही. आणि लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी ते कळालं की स्वामींची भेट झाली बीडलाच भेट झाली. आणि ते म्हणतात की भटोबासांना की ते कालची बरवी, पाने, पोफळे तुम्ही बघितले ना, ते घेऊन या. ते अशा पद्धतीने पदार्थ आणि वस्तूंमध्ये भेद आहे. आता हे तेलंग देशाला गेलेले आहेत, म्हणजे तिथून येईपर्यंत किती वेळ गेला असेल वगैरे, स्वामींची भेट कधी होणार आहे, काय होणार आहे, पण ती काय आहे? वस्तू आहे, वाटी आहे. अशा पद्धतीने जर का स्वामी जवळच्याच टप्प्यामध्ये असतील तर स्वामींना लगेच पदार्थ असेल तर लगेच ते घेतील, परंतु वस्तू असेल तर ते कधीही ती देता येईल. तर तेलंग देशाला गेले आणि तिथे 2 वाट्या घेतल्या. इथे सांगितलं त्यांची सवय की जोही पदार्थ चांगला बघितला, वस्तू चांगली बघितली तर त्या वस्तू किती घ्यायच्या? 2 घ्यायच्या. एक स्वतःसाठी आणि एक गोसाव्यान लागोनी घेती. त्या दोन्ही वाटिया सारखियाची. त्या दोन्ही वाट्या कशा आहेत? सारख्या आहेत. स्वतःसाठी आवडली ती वाटी आणि मग वाटलं की नाही, एक स्वामींसाठी पण आपल्याला घेतली पाहिजे. आणि दोन्ही वाट्या एकदम सारख्या. पालटेल म्हणून बटी गोसाव्यांची वाटी ओळखण केले. आता दोन्ही वाट्या ज्या आहेत सारख्याच आहेत. एक एक स्वामींना अर्पण केली आणि एक दादोसांकडे. आता भटोबासांना माहिती आहे की हे काय होणार आहे. ते दोन्ही वाट्या एकमेकांमध्ये अदल बदल होता कामा नये.
स्वामींची वाटी कदाचित त्यांच्याकडे गेली, दादोसांकडे, ते एखाद्या चालून जाईल. पण दादोसांच्या वाटीमध्ये जर का स्वामींना वाढलं तर ती दादोसांची उष्टी वाटी असणार आहे, म्हणून ते चालणार नाही. म्हणजे कुठल्याच अर्थाने ती वाटी इकडची तिकडे आणि तिकडची इकडे येता कामा नये. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की वाटीये ओळखन केले, म्हणजे ती वाटी ओळखू यावी. जी ओळखू यावी म्हणून जी केल्या जाते त्याला ओळखन असं म्हटलं जातं. आणि ती ओळखन त्यांनी केलेली आहे, खूण केलेली आहे. तिया वाटिया धुता एक वाट मिळालिया. म्हणजे तुम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपली भांडी दुसऱ्या उपदेशांना देतो ना, ते अशीच देता का तुम्ही? उचलली की दिली? तुम्ही ते खूण बघता, त्याची काय खूण आहे त्याला. नसेल तर ती खूण केल्या जाते बरं का. का? आपले वस्तू तिकडे नाही गेली पाहिजे, इतकं वंचकत्वे आपण सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे आपल्या वस्तूंमध्ये वगैरे याच्यामध्ये एवढा जीव असतो की ते आपली वस्तू तिकडे जाता कामा नये, अशा प्रकारचा तो भाव आहे आपला. आणि एकदा काय झालं की तिया वाटिया धुता एक वाट मिळालिया. घासण्यासाठी दोन्ही वाट्या ज्या आहेत ते एकत्रच आल्या एकाच ठिकाणी. ते घासल्या पण गेल्या आणि ते वाळतही टाकल्या गेल्या वगैरे, आणि एकत्र त्या वाट्या आलेल्या आहेत. ते गावा जावया ऐती करीता ती. आता दादोसांना गावाला जायचं आहे आणि त्याची तयारी त्यांची चालू झाली. स्वामींचा उपार वगैरे झालेला आहे आणि जावयाची पूर्ण जी काही तयारी आहे ती तयारी ते करतात. वाटी नाही, सगळं काही घेतलं पण वाटी नाही, हे लक्षात आलं. मग देवाची माता राणाईचे वाटी मागावया आली. दादोसांची जे माता आहेत त्यांचं नाव काय? राणाईचे. ती वाटी मागावया आली की वाटी नाही बरं. बाई वाटी द्या का? बाईसांना म्हटलं, बाई ती आमच्या दादोसांची वाटी द्या बरं. बाईसी म्हटले, जाय समोर असे ते घे जाय. ते धुतलेली सगळी भांडी जी आहेत ना ती तिथे समोर ठेवलेली आहेत, तर तिथे जाऊन घे बरं ती वाटी. मग राणाईसे ओळखती ना. आता राणाईसा गेल्या आणि त्यांनी काय केलेलं आहे, ती वाटी घेतली. आता दोन वाट्या सारख्या आहेत, कुठली वाटी स्वामींची आहे असं काही तपासणी झाली पाहिजे होती, पडताळलं पाहिजे होतं, पण तसं काही झालं नाही. म्हणजे आपण बहुतांशी वगैरे जे लोकांना मार्गाची सवय नाही ना, म्हणजे आता प्रापंचिक लोक आहेत पण त्यांचं मार्गात येणं जाणं असतं, त्यांना ते बरोबर कळतं की साधूंचं आसन कळतं, लक्षात येतं. किंवा साधूंची जी काही भांडी असतील ना, पात्र असेल, भोजन पात्र असेल किंवा पाणी प्यायचं काही ग्लास असेल, हे त्यांच्या लक्षात येतं. आणि जे कधी मार्गात येत जात नाही ना त्यांच्या ते लक्षात येत नाही. मग ते काय करतात माहिती आहे का, मार्गात गेले की ते बाबांचाच ग्लास घेतात पाणी प्यायला आणि त्याच्यानेच ते पाणी पितात. हे आमच्याकडे पण असं व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की मार्गातल्या साधूंची किंवा अधिकारांची जी काही ग्लास असतो, साधूंचा ग्लास असतो, तो वेगळा का असतो, है ना. तो वेगळा असतो, नेहमी सारखा असं सगळ्यांसारखा तो ग्लास नसतो. तो का वेगळा असतो की तुम्हाला ते लक्षात यावं की हा बाकीच्या ग्लास सारखा ग्लास नाही बरं का, वेगळा आहे. म्हणजे हा कदाचित बाबांचा किंवा साधूंचा ग्लास असू शकतो, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. वेगळं आसन टाकलं तर लक्षात आलं पाहिजे की हे साधूंचं आसन असावं बरं का, हे बाकीच्या आसनापेक्षा हे वेगळं आसन टाकलेलं आहे, हे तुमच्या आमच्या लक्षात यावं म्हणून ते वेगळेपणा त्याच्यामध्ये असतो. आणि जर का आपण मार्गात येत जात नसू तर आपल्याला ते काही वेगळेपणा दिसून सुद्धा लक्षात येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी राणाईसा मात्र ओळखतीना, त्यांनी काही ओळखलं नाही की ही स्वामींची वाटी आहे की ही दादोसांची वाटी आहे. मग गोसाव्यांची वाटी घेऊन निघाले. गोसाव्यांची वाटी घेऊन निघाले म्हणजे काय, स्वामींचीच वाटी उचलली. आता नेमकं काय होतं माहिती आहे का, की आपण असं काही असेल तर आपण बरोबर क्रिया केली पाहिजे ना, कोणी सांगायला असो का नको असो. परंतु आपण नेमकी काय करतो, चुकीचीच क्रिया करत असतो. जसं मी बघितलंय, लहान मुलांना किती सरळ चप्पल ठेवा, ते काय करतात, उलटी चप्पल घालतात. मला ही विषयच कळत नाही की ते उलटी चप्पल का घालतात. त्यांना किती सरळ जरी ठेवली तरी घालताना ते उलटी चप्पल घालणार. म्हणजे ही जी काही प्रक्रिया आपली, उलट क्रिया करायची, चुकीची क्रिया करायची,
चुकीच्या पद्धतीने करायची किंवा क्रियेमध्ये चुका करायच्या, हे आपलं काय आहे, एक जीव स्वरूपाचा तो भाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. जसं मी ते सांगितलं ना, वाढताना काय होतं, ते चमचा ताटाला लागतो, हे वाढणाऱ्यांच्या लक्षातच येत नाही की चमचा ते उष्ट्या ताटाला लागलेला आहे आणि तो परत आपण त्या भाजीमध्ये घेतोय. हे ओवळं सोवळं लक्षात येत नाही. ते लक्षात आलं पाहिजे क्रिया करताना. मी तर म्हणतो, जर का आम्ही बाईसांच्या तावडीत असतो ना, अरे बापरे, बाईसांनी रोज घागरा बांधला असता, आपल्याला सोडलं नसतं आपल्याला. म्हणजे त्या वेळेला बरोबर बाईसांची क्रिया जी आहे इतकी पद्धतशीर आहे, आपण तिथे थांबू शकलो नसतो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण स्वामींच्या सन्निधानी काय बाईसांच्याही सन्निधानी आपण राहू शकत नाही. अशा प्रकारची आपली दोष क्रिया आहे, क्रियेमध्ये आपल्या दोष आहेत. आणि म्हणून इथे आपण ओळखतीना, म्हणजे आपल्याला देखील असे काही सोळ ओळ म्हणा या गोष्टी आपल्याला पटकन ओळखता येत नाहीत. मग गोसाव्यांची वाटी घेऊन निघाली आणि स्वामींना दिलेली जी वाटी आहे दादोसान कर्वे, तीच वाटी नेमकी त्यांनी घेतली. तेव्हा महादाईसे पहिल्याकडून आली, तिकडून पलीकडनं महादाईसा आलेल्या आहेत. राणाईसे अंगणी भेटली, अंगणामध्ये राणाईसा त्यांना भेटल्या आणि आओ हे कोणाची वाटी नेता, कोण म्हणतं, महादाईसा म्हणतात. त्यांनी त्यांच्या हातामध्ये वाटी बघितली आणि महादाईसांनाही हे माहिती आहे की भटोबासांनी त्याच्यावर खूण केलेली आणि का केलेली आहे, की आदला बदली होऊ नये म्हणून त्यांचं लक्ष असतं. पुरुष व्यक्तीचं असो नसो, पण महिला व्यक्तीचं मात्र आमची भांडी आणि तुमची भांडी असं चालू राहतं बरं का. आमचं हे आहे, तुमचं आहे, आमचं तुमचं हे सतत चालू राहतं. तशा पद्धतीने या ठिकाणी महादाईसांनी ते पाहिलं आणि विचारलं की हे कोणाची वाटी नेता बरं तुम्ही, ही वाटी कोणाची आहे? ते म्हणतात ना, आमुची रामाची वाटी नेती ओ. अगं ही आमची वाटी आहे, रामाची दादोसांची वाटी आहे ना, ती मी घेऊन चाललेली आहे. महादाईसा म्हणतात ना, हे आमची वाटी. महादाईसांनी नुसतं डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि लगेच लक्षात आलेलं आहे. आपलं जे असतं ना, ते नुसतं त्याच्यासाठी वेगळी काही खून बघायची गरज नसते, ती लगेच लक्षात येते वस्तू. आणि ते म्हणतात हे आमची वाटी. आता ती वाटी कोणाची आहे? स्वामींची आहे. पण महादाईसा काय म्हणतात, ही आमची वाटी आहे. म्हणून घेतली, म्हणजे त्यांच्या हातातनं घेतली महादाईसांनी आणि तुमची हे घ्या वाटी. आणि आतमध्ये जाऊन किंवा तिथे बाहेर तिथे ती वाटी ठेवलेली असेल धुवून वगैरे, ती वाटी घेतली आणि त्यांच्याकडे दिली, ही तुमची वाटी आणि ही आमची वाटी आहे. म्हणून तयाची हाती नेऊनी दिली. त्यांची वाटी त्यांच्या हातामध्ये नेऊन दिली. मग गोसाव्यांजवळ आली आणि मग स्वामींजवळ महादाईसा आल्या. आणि आल्यानंतर स्वामी म्हणतात, बाई तुमते वाटी असे, तुमच्याकडे वाटी आहे का? म्हणजे तुमची वाटी आहे का स्वतःची, तुमच्या मालकीची काही असं काही पात्र आहे का तुमच्याकडे? तरी काय जी, महादाईसा म्हणतात, म्हणजे स्वामींना म्हणायचं आहे की तुम्ही मगाशी म्हटलं ती आमची वाटी आहे, ही तुमची वाटी कशी, तर आमची वाटी आहे ना. म्हणजे स्वामींना अर्पण केलेली आहे, ती म्हटलं पाहिजे होतं महादाईसांनी की ही स्वामींची वाटी, ही दादोसांची वाटी, असं उल्लेख पाहिजे होता. पण महादाईसा काय म्हणतात, ही गोसाव्यांची वाटी नाही, ही आमची वाटी. आमची म्हणजे आमचेपणा त्याच्यामध्ये, आपलेपणा त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि मग स्वामी म्हणतात, बाई तुमते वाटी असे. यावर म्हणजे हे लक्षात घ्यायचं, महादाईसांना स्वामी प्रश्न करतात आणि त्यावेळेला महादाईसांकडनं काय उत्तर येणार आहे स्वामींना हे तपासायचं आहे की उत्तर काय देतात. एखाद्या लहान मुलाला आपण विचारतो आपण काहीतरी, तेव्हा त्याच्याकडनं उत्तर काय तो देणार आहे, मला देशील का तो खाऊ, तेव्हा तुम्हाला काय अपेक्षित असतं? हो हा अपेक्षित असतं, हो मी देईन, तुम्हाला खूप बरं वाटतं बरं का. आणि त्यांनी नाही म्हटलं की आपलं उगाच अहंकार दुखवलं जातं बिनकामीच. खाऊ त्याचं आहे, सगळं त्याचं आहे, आपण मागतो, आपल्याला खूपच वाईट वाटतं की मला हा नाही म्हटला वगैरे वगैरे. आणि त्यांनी जर का म्हटलं की हो मी देईन, हे उत्तर आपल्याला अपेक्षित असतं. तसं महादाईसांकडनं स्वामींना काही उत्तर अपेक्षित आहेत. महादाईसांना स्वामी विचारतात, तुमतेही केळी बोरेंचा प्रसाद पाहिजे का?
असं स्वामींनी विचारलं आणि महादाईसांकडनं उत्तर देवाला अपेक्षितच आहे की नाही, हे अपेक्षित आहे, पण तरी देखील स्वामींनी विचारलं. म्हणजे ज्यांनी शिकवलं अभ्यास तेच परीक्षा घेतात की नाही, तोंडी परीक्षा. ही तोंडी परीक्षाच आहे महादाईसांची, की सांगा तुम्हालाही पाहिजे का तो प्रसाद. आपण असतो तर म्हटलं असतं हो मला पण घरी न्यायचं थोडंसं. पोथीला जे नाही आले त्यांच्यासाठी. आता पोथीला जे नाही आले त्यांना कशाला प्रसाद न्यायचा. ते पोथीचा प्रसाद घेऊन नाही राहिले, मग हा प्रसाद कशासाठी पाहिजे. अर्थातच त्या वेळेला महादाईसा काय म्हणतात, नाही आम्हाला आमचे स्वामीच पाहिजेत, म्हणून महादाईसा म्हणतात. एकीकडे स्वामी साधाईसांना विचारतात काय पाहिजे ते मागा. स्वामींनी प्रश्न केला, आता काय मागतात ते. देव ही परीक्षा घेत असतात. त्यांनी काय मागितलं, पुनरपी परमेश्वरच मला भेटावेत असं ते म्हणतात. म्हणजे कधी कधी स्वामी मला असं वाटतं मुद्दामून प्रश्न करतात की हे आपल्या सन्निधानी राहतात वगैरे, विचारून बघू यांना काय पाहिजे ते काय म्हणतात हे, आणि त्याच्यामध्ये काय त्यांना अपेक्षित आहे आपल्याकडनं हे परमेश्वर कधी कधी तपासून बघत असतात. तशा पद्धतीने इथे देखील स्वामींनी महादाईसांना हे विचारलेलं आहे की तुमच्याकडे वाटी आहे का. ते काय म्हणतात, तरी काही जी हो आमच्याकडे वाटी आहेच, आणि कशी आहे न गोसाव्यांची ते आमची नव्हे. जे स्वामींचं आहे ते आमचं नाही का. जे स्वामींचं आहे ना ते आपलं आहे. त्या दिवशी पण आपल्या निरूपणात झालं की आपलेपणाचा भाव असला पाहिजे. आपण जेव्हा इथून जातो निरूपणातनं तेव्हा काही गोष्टी आपण सुद्धा हे केलं पाहिजे ना, व्यवस्थापनामध्ये आपण पण असलो पाहिजे. कारण आपल्यासाठीच ही व्यवस्था केलेली आहे. तर कुठे काही कचरा पडलेला असेल तो उचलावा, किंवा कचरा आपल्यामुळे होता कामा नये, काही व्यवस्थापन आहे का वगैरे वगैरे इत्यादी गोष्टी आपण आपलेपणाने, आपल्याच घरी हे सगळं आहे, आपल्यासाठीच हे आहे, ह्या आपलेपणा निर्माण करून आपण कुठल्याही निरूपणस्थळी, मार्गामध्ये, आश्रमामध्ये, मंदिरामध्ये, कुठल्याही धार्मिक स्थळी आपण जेव्हा जातो आपल्या देवाच्या, त्यावेळी तिथे त्या पद्धतीने, किंवा आपण आपल्याच पंथाच्या वासनिकाकडे जातो तेव्हा देखील आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं वर्तन असलं पाहिजे, आपलेपणाचं वर्तन असलं पाहिजे. आपण गेल्याचं त्या लोकांना बरं वाटलं पाहिजे की बरं झालं तुम्ही आलात बरं का. आपण गेल्याचं त्यांना मनोमन समाधान वाटलं पाहिजे की हे आले ना, आता मला काही बघायची आवश्यकता नाही. हा आपलेपणाचा भाव तुमच्या आमच्यामध्ये, एकमेकांमध्ये असणं तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा स्वामी विचारतात तेव्हा ते म्हणतात की गोसाव्यांची ते आमची नव्हे, स्वामींचं जे आहे ते आमचं नाही का देवा, असं स्वामींना ते विचारतात. स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हटले बाई, आणि यावर स्वामींनी त्यांना पतिव्रतेचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत या ठिकाणी निरूपण केलेला आहे. स्वामी म्हणतात कवणी एकी पतिव्रता असे, कुणी एक पतिव्रता आहे आणि ते आपल्या पतीची सेवा करी, ती आपल्या पतीची सेवा करते, शुश्रूषा करी म्हणिये व्यापारू करी. पतीने सांगितलेलं जी काही सेवा असेल, त्याची जी काही शुश्रूषा असेल, आशक्त वगैरे तो झाला वगैरे, तेव्हाची काही सेवा असेल, ही सगळी सेवा ती पत्नी करत असते. म्हणिये व्यापारू करी, त्यांनी जर का काही सांगितली सेवा तर सांगितलेली सेवा पण ती करते. तो तयाचा म्हणून करी, हे सगळं करत असताना ती काय का करत असते, कारण की हा माझा पती आहे आणि ह्यांनी जे सांगितलं ते करणं माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य बुद्धीने ती सगळं काही करत असते आणि कुठेच ती त्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार ती करत नाही. शुश्रूषा करी म्हणिये व्यापार करी, तो तयाचा म्हणून करी, लेकुरवा जीव वाढी तिये तयाची म्हणून वाढी. म्हणजे मुलांना जी जीव वाढते त्याच्यामध्ये ती त्याची मुलं आहेत, म्हणजे त्या पतीचा वारसा हक्क चालवणारी ती मुलं आहेत वगैरे वगैरे, हा जो एक भाव असतो. एरवी आईमध्ये, आईचा तर मुलांमध्ये जीव असतोच असतो, परंतु ती मुलं जी आहेत ती त्याची आहेत आणि म्हणून त्याची योग्य प्रकारे पालन पोषण शिक्षण त्याचं झालं पाहिजे, अशा पद्धतीने ती सगळी क्रिया करत असते.
आपण्या शृंगार करी तो तया लागोनी म्हणून करी, त्या लागी म्हणून करी. म्हणजे स्वतः जो शृंगार करते ती कोणासाठी करते? पत्नी जी शृंगार करते ना, ती स्वतःसाठी करत नाही. ती कोणासाठी करते? ती पतीसाठी म्हणून ती करत असते आणि पतीच्या नावाने करत असते. जोही शृंगार आहे, जेही अलंकार परिधान करते, वस्त्र परिधान करते, हे सगळं साज शृंगार पतीसाठी म्हणून ती करत असते. मग तयाची जेतुली जोडी असे तेतुली तियेचा हाती दे. आणि मग तो पती काय करत असतो? तो बघतो की हे सगळं माझ्यासाठी म्हणूनच करते. म्हणजे एखादी मुलगी असते, ती जेव्हा माहेरून सासरी येते तेव्हा ती येत असताना कितीतरी बदल ती करत असते स्वतःमध्ये. हा एक प्रकारचा संन्यासच आहे बरं का. स्त्रीच्या जीवनामध्ये विवाह आहे, काय आहे तो? विवाहच आहे, परंतु एक प्रकारचा तो संन्यास असल्यासारखाच आहे. स्वदेश स्वग्राम संबंधीय यांचा त्याग त्याच्यामध्ये आहे. संबंधी अधिकार नाही म्हणजे जर का ती विवाह करून माहेरीच राहत असेल तर नाही, मग ते त्या विवाहाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही आहे. म्हणजे इथे एक प्रकारे तुम्हाला म्हणजे महिलांना संन्यास घ्यायला काही अवघड वाटणार नाही. एकदा त्यांनी त्यांच्या मूळ स्वदेश स्वग्राम संबंधीचा त्याग करून बसलेले आहेत ते. आता हे दुसरं जो स्वदेश स्वग्राम संबंधी नवीन जोडलेले आता त्याचाही त्याग त्यांना करायचा आहे. म्हणजे एखाद्या वेळेस माहेरचं त्याग करणं सोपं होऊन जातं, पण सासरचं त्याग होत नाही, असं एक बघायला मिळतं. सासर सुटत नाही, माहेर सुटून जातं है ना. एक विशिष्ट वेळानंतर त्या सासरच्या महिलेला माहेरी जायला वेळ नसतो. ती आईला सांगते मला वेळच नाहीये, हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे. अशा प्रकारे ती महिला जेव्हा येते त्यावेळेला ती तिचं स्वदेश स्वग्राम संबंधी तर सोडते, पण त्या ठिकाणी स्वतःचं आडनाव बदलते, वडिलांचं नाव सुद्धा बदललं जातं आणि तिचं नावही म्हणजे पूर्णच्या पूर्ण नाव बदलतं, कुळ बदलतं, त्याच्यानंतर कुळदेवता बदलते, सगळ्याच गोष्टी बदलून जातात. आणि रोजची जे काही सवयी असतात ना लहानपणापासूनच्या माहेरच्या, त्या सर्वच्या सर्व बदलून घ्याव्या लागतात. एकीकडे सुरुवातीला भोजन मिळत असतं माहेरी, इकडे सगळ्यात शेवटी भोजन करायचं असतं. आणि इथे जे पहिलं बनेल ते ताटात असतं आणि तिथे जे शिल्लक राहील ते ताटात मिळणार आहे. अशा प्रकारे म्हणजे पतिव्रता धर्म इतका कठीण हे आहे, एवढं सगळं करावं लागतं. आणि हे सगळं सोडून कोणासाठी यावं लागतं? सासू सासऱ्यांसाठी नाही, दीर भावजायांसाठी नाही, कोणासाठी यावं लागतं? एका पतीसाठी. त्या पतीसोबत त्या व्यक्तीसोबत लग्न झालं म्हणून एवढा सगळा बदल, जो काही बदल सांगितला तो सगळा एका व्यक्तीमुळे आहे. आणि स्वामी सांगतात एका पतीसाठी ती पत्नी काय करत असते? 7-5चा सासुरवास देखील सहन करते. सगळं काही मनासारखं होत नसतं बरं का. त्याच्यामध्ये खूपशा गोष्टी मनाविरुद्ध होत असतात आणि फक्त एका पतीसाठी म्हणून ती सगळं सहन करत असते. ते मुलांचा सांभाळ असेल, साज शृंगार असेल, घरातली कामं असतील, सगळं हे सगळं माझ्या पतीकडे बघून मी करते, ही कर्तव्य भावना तिच्या मनामध्ये असते. आणि मग एवढं सगळं जर का ती करते आहे तर पतीला देखील दिसतं. सगळ्याच पतींना दिसत नाही, पण काही पतींना मात्र दिसतं की खरोखर ही सगळं सोडून आली, सगळं माझं घर जे आहे ते स्वतःचं घर, आणि एवढं सगळं ज्या घरासाठी ती स्त्री करते ना ते घर तिच्या नावे नसतं, है ना. असतं का? तुमच्या नावे आहे का घर कोणाच्या? करून घ्या आजच. म्हणजे ते घर त्यांच्या नावे नसतं. पण आणि तरी देखील असं खरंच बरं कोण करेल जे नावावरच नाही आपल्या, त्याच्यासाठी आपलं जन्म देतो आपण. हे फक्त स्त्री आणि पत्नी किंवा आई वगैरेच हे करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. ही बलिदानाची भावना जी आहे, ही समर्पणाची भावना पुरुषांमध्ये कमी प्रमाणामध्ये दिसून येईल कदाचित, परंतु या ठिकाणी पुरुष मात्र हे सगळं बघतात की हे सगळं कोण चालवत आहे? आमचं घर चालवतं, ही चालवते आहे. तर तो जेवढं काही जोडतो ना पगार वगैरे जे काही कमवतो, हे सगळंच्या सगळं तो काय करतो? तियेसी
मग तियेची गोसाविनी जेवळी, म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो तया लागी म्हणून करी, मग तयाची जेतुली जोडी असे तेतुली तियेचा हाती दे. तेतुले आणून सगळं तो तिच्या हातामध्ये देतो की हे तू बघ आता. तो ती येते काहीसे नाही वंचिना. तो जो पती आहे तो तिला कुठल्याच बाबतीमध्ये वंचकत्व करत नाही. जे काही घरामध्ये घडणार आहे, कोणी येणार आहे जाणार आहे, सगळं तिच्या कानावर तो टाकत असतो, कारण सगळं ती सगळं पत्नी चालवत असते. अशा पद्धतीने म्हणजे कधी कधी असं पण होऊन जातं की कमावणं सोपं असतं पण घर चालवणं अवघड असतं. घर असं चालवायचं म्हणजे सगळ्याच गोष्टी बघायच्या, चौफेर खूप अवघड गोष्ट असते. म्हणजे एकाने सांगितलं की माझे पती कधी घरी असेल, त्यांना म्हटलं मुलांचा अभ्यास घ्या, त्या म्हणतात मला नाही जमणार, तूच बघते. म्हणजे नाही जमत, सगळ्याच गोष्टी बघायच्या आहेत. आणि हे सगळं समर्पण बघून मग तो काय करतो, सगळं जोडलेलं तो तिच्या हातामध्ये देतो. तो ती ते काहीसे नाही वंचिना. अशा प्रकारे पतिव्रतेचं जे काही कार्य आहे ते कार्य कसं आहे, त्याची दास्य वेचलेपणे म्हणजे आत्मत्वाने ती करत असते. आता ते सगळं जरी पतीचं असलं तरी ती काय म्हणते, माझ्या घरी हे आहे, माझे म्हणजे माझेपणा तिच्या बोलण्यामध्ये सतत येत राहतो. आणि त्याच्यामुळे तो पती देखील तिला कशाही अर्थाने वंचित ठेवत नाही. तैसे हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वरू भक्ता ते काहीसे नाही वंचितीना. म्हणजे भक्त पदामध्ये कोण आलं, पतिव्रता, किंवा पतिव्रता स्थानी कोण आलं, भक्त आलेले आहे. जशी ती पत्नी अवंचकत्वे सर्व घराची सेवा करते, तसं म्हणजे भक्तराज देखील काय करतात, अवंचकत्वे सगळं करत असतात. त्याच्यामध्ये अत्यंतिक आवडी भक्ताची आहे. यथा आमच्या बाईसा जर का आपण बघितल्या तर बाईसांचं संपूर्ण जे काही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जेव्हापासनं भक्ती साधनेचा संचार झाला, प्रेमदान स्वामींनी दिलं, तेव्हापासून तर देहदानापर्यंत म्हणजे स्वतःचा जीव समर्पित करेपर्यंत बाईसांनी जेवढं काही स्वामींसाठी केलं, अवंचकत्वे त्यांनी ते केलेलं आहे. इकडे तांदूळ भिजो घालीती, कणिक तिमिती आणि कवाडाचा ते मठाचा कवाड लावून परत स्वामींच्या आधी विरहणस्थळी पोचायचं, तिथली जागा स्वच्छ करायची, तिथे आसन टाकायचं, उत्तम ठिकाणीच आसन टाकायचं. आणि स्वामी आले नाही की लगेच तिथे स्वामींना एक वस्त्र द्यायचं, स्वामींचं ते स्वेद बिंदू जे आहेत ते पुसायचे वगैरे, स्वामींनी पाणी लगेच उदक ओळगवायचं वगैरे. आणि हे सगळं करून परत स्वामींच्या आधी परत मठामध्ये पोहोचायचं, लगेच तिथे पूजा अवसराची तयारी वगैरे करायची. स्वामी यायच्या आधी तो झाडून वगैरे काढायचं, स्वामी आल्यानंतर धूळ नको परत स्वामींच्या श्रीमूर्तीवर. हे सगळं किती वर्ष करू शकतो आपण, है ना. इथे आता पतिव्रतेच्या दृष्टांतामध्ये पण जर का आपण बघितलं, हा दृष्टांत तुमच्यावर जरी घेतला तरी तुम्हाला देखील घरातलं काम करता करता कधीतरी कंटाळा येतो की नाही येतो. तरी तुम्हाला वाटतं ना कोणीतरी कधीतरी आयतं जेवण बनवून द्यावं, है ना. महिलांना असं कोणी भोजन बनवून दिलं की त्या दिवशी तुम्हाला बरं वाटतं की आज आम्हाला असं मिळालं काही न करता. म्हणजे त्या ठिकाणी कधीतरी आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो, पण बाईसांना किंवा बाईसा उपलक्षणे जे भक्त आहेत त्यांना मात्र कधीच स्वामींच्या सेवेचा कंटाळा येत नाही. भटोवास उपलक्षणे आहेत, त्यांना स्वामींच्या सेवेचा कंटाळा येत नाही. इत्यादी प्रकारे सेवेमध्येतलं जे काही लागले पण आहे, किंवा सांगितलं गेलं की माहीम भट्टांना श्रीप्रभूंच्या सेवेव्यतिरिक्त कुणी दाखवा मला, असं भट्टोवास आव्हान देतात. म्हणजे माहीम भट्ट कधीही श्रीप्रभूंच्या सेवे वेगळे राहिले नाही, इतकं सेवेमध्ये वेचलेपणा आहे. हे माझ्या स्वामींचं आहे म्हणून ते करायचं आहे, माझ्या स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून ते करायचं आहे, हे मला सांगितलेलं आहे म्हणून ते मला करायचंच आहे. अशा प्रकारची आवडी, अशा प्रकारचं वेचलेपणा हे शेवटपर्यंत टिकवायचं आहे. आपणही करतो हे, पण आपण एका विशिष्ट वेळेपर्यंतच हे करू शकतो. एक विशिष्ट वेळानंतर आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला थोडं थकल्यासारखं होतं वगैरे वगैरे, या गोष्टी होतात.
हे आपल्याला मरेपर्यंत शेवटपर्यंत असं होता कामा नये. ही जी काही त्या वेसलेपणाचा जो भाव आहे तो आपल्यामध्ये उतरला पाहिजे. तैसे परमेश्वरू भक्ता ते काहीसे नाही वंचिती ना. परमेश्वर त्या भक्ताला कधीच वंचित ठेवत नाही कुठल्याही दातृत्वापासून. आपली अनुभूती रती देती, म्हणजे आपल्या आनंद जो परमेश्वर स्वतः घेतात, त्या आनंदाची अनुभूती परमेश्वर त्या जीवाला देखील म्हणजे भक्तराजाला स्व स्वरूपामध्ये स्व आनंदामध्ये त्या भक्तराजाला परमेश्वर पावन करत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी या दृष्टांतामध्ये आपण तेची दास्य जीव वेचलेपणे हा एक महत्वाचा शब्द याच्यामध्ये आहे की दास्य जे आहे ती दासी पण करते, परंतु पतिव्रता मात्र वेचलेनीपणे आवडीपूर्वक करते. आणि म्हणून माझं सांगणं असतं की तुम्ही जेही ईश्वराची क्रिया करता ती थोडी कमी केली तरी चालेल, पण जेवढी पण करता तेवढी जर का आवडीपूर्वक केली, वेचलेपणे जर का ती केली, माझं कर्तव्य म्हणून जर का ते मी केली, तर त्याच्यामध्ये खरोखरच परमेश्वर प्रसन्न होतील आणि आपल्याला देखील थोडंसं आपली क्रिया वाढवण्याचं जे काही म्हणजे ओलेपणा किंवा वेचलेपणा आहे सेवेतला तो आपल्याला याच माध्यमातून वाढवता येईल. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 63 क्रमांकाचा पतिव्रतेचा दृष्टांत आणि सोबतच उत्तरार्ध पैठण या ठिकाणची 440 क्रमांकाची लीळा आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.